हिरवाईने नटलेला निसर्ग आणि याच निसर्गाच्या अभयारण्यातून पांढरं शुभ्र निघणारं धुकं आणि या धुक्यांमध्ये वेढलेलं भीमाशंकराचं मंदिर। आजपासून भीमाशंकरला श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे। देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त हे भीमाशंकर चरणी दाखल झालेत। पहाटेची आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। भीमाशंकर हा संपूर्ण परिसर अभयारण्य परिसर आहे। संपूर्ण परिसराला जंगल परिसराने वेढलेला आहे। या जंगल परिसरामध्ये मुसळधार पाऊस, त्यामध्ये पांढरं शुभ्र धुकं असा सगळा निहाळून निघणारा परिसर या ठिकाणी आहे। त्यामुळे एकीकडे भक्तिमय वातावरण आहे तर दुसरीकडे निसर्गाची ही चाहूल भाविक भक्तांसाठी एक वेगळी पर्वणी आहे। पर्यटकही मोठ्या संख्येने येतात, मात्र धोकादायक ठिकाणं या परिसरात असल्यामुळे पर्यटनाला कुठेतरी बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र भीमाशंकर परिसराचं हे नयनरम्य रूप आणि त्यामध्ये भीमाशंकराचं हे मंदिर अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आहे। सकाळपासूनच पांढऱ्या शुभ्र धुक्यांनी हा संपूर्ण परिसर वेढलेला आहे। भाविक भक्त भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन असले तरी या परिसराची एक वेगळी चाहूल भाविक भक्तांमध्ये आहे। याच वातावरणामध्ये भीमाशंकराची आराधना करीत हर हर महादेव, ओम नमः शिवाय म्हणत भाविक भक्तांनी श्रावण मासाच्या यात्रेला आजपासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।